आज आपण बघत आहे की परत एकदा सर्व मंदिरे, धार्मिक क्षेत्र, स्थळ त्या ठिकाणी बंद झाली. आणि जेव्हा ही परिस्थिती आज परत एकदा उद्भवली, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्यावर विचार करतो, का असं वारंवार घडतं? काय कारण? प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटला दोष देणं हे योग्य नाही. प्रत्येक वेळेस लोकांना दोष देणं, परिस्थितीला दोष देणं हे योग्य नाही. कारण देव जो आहे तो माणसाबरोबर वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. आणि आपल्याला माहित आहे की मुख्यत्व करून तो 4 प्रकारे तो मनुष्याबरोबर. एक ते म्हणजे की तो मनुष्याबरोबर डायरेक्ट बोलतो. दुसरं वचनातून बोलतो. तिसरं सेवकांच्या द्वारे बोलतो. आणि चौथं परिस्थितीच्या द्वारे बोलतो. आज देव स्वतः मनुष्याबरोबर बोललेला आहे. देव मनुष्याबरोबर वचनातून बोललेला आहे. देव सेवकांच्या द्वारे सुद्धा बोललेला आहे. आणि आज तो परिस्थितीतून बोलत आहे. कारण काय? जर आम्ही बलामाची गोष्ट जर बघितली तर आपल्याला बलाम बोलला, पण तरी सुद्धा त्याला ऐकता आलं. आणि म्हणून शेवटी परिस्थितीच्या द्वारे तो त्या ठिकाणी बोलला, त्या गाढवाच्या द्वारे त्याच्या. आज सुद्धा जी परिस्थितीची आहे त्या परिस्थितीतून देव प्रत्येकाबरोबर बोलत आहे. पण जर आम्ही ह्या गोष्टी जर ऐकल्या नाही किंवा आम्ही या गोष्टींकडे आम्ही जर लक्ष नाही दिलं तर मला माहित नाही की पुढे काय. दुसरे शमुएल याचा 7वा अध्याय आणि 13वं वचन आपण यावेळेस. देव दाविदाबरोबर हा करार करत आहे. दाविदाला ज्यावेळेस गोष्ट सांगत आहे त्यावेळेस आपण बघूया की इथं देव जो आहे तो दाविदाला काय, मी माझ्या नामासाठी नामाप्रित्यर्थ मंदिर. देवाला मंदिर बांधायचं. का देवाला मंदिर बांधायचं? काय गरज आहे त्या मंदिराची? आपण जर बघितलं तर मंदिर ही संज्ञा किंवा ही संकल्पना जी आहे याच्याविषयी जर आपण बघितलं तर मंदिर म्हणजे काय की जिथं देवाची उपस्थिती आहे. ज्या ठिकाणी देव मनुष्याला भेटण्यासाठी येतो ते भेटण्याचं ठिकाण आहे. आणि जेव्हा आम्ही बघतो की देव मनुष्याला भेटण्यासाठी एक ठराविक असं ठिकाण त्यानं तयार केलेलं आहे, तेव्हा बऱ्याच वेळेस मी या गोष्टीविषयी मी बोललेला आहे. ते म्हणजे की मंदिराची वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी देवानं आपली उपस्थिती त्या ठिकाणी आणलेली आहे. मनुष्याबरोबर बोलले. उत्पत्तीच्या काळामध्ये आपण बघतो की त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी देव स्वतः एदेन बागेमध्ये मनुष्याबरोबर बोलायला. आणि त्यावेळेस एदेन बाग ही मंदिर. त्याच्यानंतर आम्हाला दिसतं की आदामानं पाप केलं, हवेनं पाप केलं आणि त्यांना तिथून घालवून गेलं. आणि मग लोक आपल्याला जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली. आपण नुकतंच आपण प्रार्थनेच्या त्या अभ्यासामध्ये आपण बघितलेलं आहे की ते म्हणजे की ज्यावेळेस शेतला ज्यावेळेस अनोष झाला तेव्हापासून लोक प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात. मंदिराची ही संकल्पना फिजिकली शारीरिक रीतीनं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन त्या ठिकाणी त्या रानामध्ये तो त्या ठिकाणी तो चालला होता, त्यावेळेस देवानं त्याला त्या सिनाई पर्वतावर त्याला निवास मंडप बांधण्यासाठी सांगितलं. आणि ते स्ट्रक्चर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की निवास मंडप त्या ठिकाणी उभा करण्यासाठी सांगितलं. तो कसा असला पाहिजे, केवढा मोठा असला पाहिजे, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी देवानं त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की देवानं काय केलं
त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं मंदिर, हे सगळ्यात पहिलं मंदिर देवानं सांगितलं दाविदाला तिथे, म्हणजे की हे तुझा पुत्र शलोमोन, हा शलोमोनच हे मंदिर बांधतो. आता ही झाली जुन्या करारातली गोष्ट. आता नवीन करारामध्ये आम्ही आहोत. ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये आलेलो आहे त्यावेळेस देवानं आता ही संकल्पना, ही संज्ञा ही जी आहे ती बदललेली आहे. आणि आता देव जो आहे तो देव हातानं बनवलेल्या मंदिरामध्ये देवानं आपला ऍड्रेस प्रत्येक वेळेस चेंज करत गेला. पहिल्यांदा आम्ही बघतो की तो एदेन बागेमध्ये होता, नंतर आपण बघतो की त्या रानामध्ये, त्या निवास मंडपामध्ये होता, बघतो तिथे तो मध्ये बांधलेल्या त्या शल्मोनाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी होता. पण आता देवानं आपला ऍड्रेस चेंज केलेला आहे. आणि आम्ही पहिले करेल 3:16 मध्ये आम्ही बघतो आणि पाऊल आम्हाला सांगतो, जे हातानं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये राहायचं त्यानं बंद केलेलं आहे. पण आज आम्ही बघतो की बहुतांशी लोक ते हातानं बांधलेल्या मंदिराकडेच जास्त त्यांचा ओढा चालू. लोक त्याच्यावर भरवसा ठेवत आहेत, त्याच्यासाठी खटपट करत आहेत. ते पाहिजे आहे आम्हाला. ठीक आहे की लोकांना एकत्रित करण्यासाठी गोष्ट असेल, पण ही देवाची इच्छा आहे काय? आणि जर देवाची इच्छा आहे तर का बंद पडत आहेत मंदिर? का चर्चेस बंद पडत आहेत? का देव आमच्या बरोबर काहीतरी सांगत नसेल काय? देवाला आम्हाला काहीतरी सांगायचं नसेल काय? या ठिकाणी देव दाविदाला म्हणतो की तू माझ्या नामासाठी तू मंदिर बांधणार आहे आणि मी त्याचं राज्यस्थान कायमच मी टिकवणार. आमचं राज्यस्थान आज का डळमळीत झालेलं? का आज आम्ही या पॅन्डेमिक मध्ये, या महामारीमध्ये आज आम्ही अस्वस्थ, आम्ही लाचार, बेबस आम्ही झालेलो? काय कारण आहे? आम्हाला प्रत्येकाला या गोष्टीवर विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आज जो विषय मी आज तुमच्याकडे घेऊन येणार आहे तो विषय त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे. आणि ते म्हणजे की मंदिराची सुधारणा करायची. कोणत्या मंदिराची सुधारणा करायची? हातानं बांधलेल्या मंदिराची सुधारणा करायची? कोणत्या मंदिराची सुधारणा करायची? आज ऍट प्रेझेंट कोणतं मंदिर आहे? जर आम्ही देवाचं वचन बघितलं तर आपल्याला आता आपण बघितलं की ते म्हणजे की आता आम्ही जिवंत देवाचं आणि ह्या मंदिराची सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. आणि जर आम्हाला त्याची सुधारणा जर करायची तर मी तुम्हाला सांगतो की त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगू द्या की मी तिसऱ्या प्रकारचं मंदिर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. चौथं आणि शेवटचं मंदिर जे आपल्याला प्रकटीकरणामध्ये दिसतं त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की येशू ख्रिस्त हा स्वतः मंदिर असतो. शेवटचं मंदिर जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त स्वतः असणार आहे. तिथं हातानं बनवलेलं मंदिर नसणार आहे, तिथं तुम्ही आणि मी मंदिर नसणार आहे, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा मंदिर असणार आहे. देवानं काही योजना त्या ठिकाणी आखलेल्या, त्या योजना केवळ नव्या करारातच दिलेल्या तर त्या जुन्या करारामध्ये सुद्धा. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण जुन्या करारातूनच आपण काही गोष्टी आपण बघणार आहे. कारण त्याच्यामधून देव आज काही तर आमच्या बरोबर बोलू इच्छित आहे. देव आम्हाला काही तर सांगू इच्छित. आपण त्याच्यासाठी दुसरे इतिहास याचा 29वा आणि पहिल्या वचनापासून आपण या ठिकाणी पाहायला आपण सुरुवात. आपण एक राजा ज्याचं नाव आहे हिजकिया याच्या विषयी आपण या ठिकाणी आपण हिजकिया जो आहे त्या हिजकिया विषयी मला तुम्हाला सांग. हिजकिया पहिल्या वचनामध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हिजकिया राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता. त्याने 29 वर्ष यरूशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबिया ही जकर्याची कन्या.
या ठिकाणी काल नाही तर गरजेचं की आहात ज्यावेळेस राज्य करायला लागला त्यावेळेस तो 25 वर्ष होता. कारण आज मला तुम्हाला सांगू द्यायचे म्हणजे की आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही विसरतो की देव आमचा उपयोग कोणत्या वर्षामध्ये करू इच्छित आहे हे आम्हाला बघणं. आम्ही म्हातारं झाल्यानंतर आम्ही सगळं काही केल्यानंतर मग आमचं जेव्हा सगळं काही संपतं त्याच्यानंतर आम्हाला देवाची योजना समजून घ्यायची आहे का? देवानं आम्हाला प्रत्येकाला तरुणपणात बोलू. बायबलमध्ये क्वचित असा देवाचा सेवक हा वयस्कर होता, पण देवानं जेवढे सेवक निवडले जे प्रभावशाली ठरले ते सगळे तरुण होते. आणि म्हणून तर शलोमोन म्हणतो की हे तरुणा आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आपल्या उत्पन्नकर्त्याचं स्मरण कर. आमच्या तारुण्याचा उपयोग आम्ही कशासाठी करत? आमचं करिअर घडवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, प्रेस्टिज मिळवण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही आमचा तारुण्याचा उपयोग करत आहे. आणि ह्या गोष्टीच्या मागे आज आम्हाला माहित आहे की आई वडील मुलांना त्या डायरेक्शन मध्ये घेऊन जातात आणि त्यामुळं ती मुलं आज देवापासून, देवाच्या सहभागितेपासून आज ती लांब 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 चालली. मुलांच्या डोक्यामध्ये जर जी गोष्ट नसेल तर ही गोष्ट आश्चर्यकारक होऊ शकते. आजचा कोणताही तरुण घ्या, 90 ते 95% तरुण आज ह्या सर्व गोष्टीमध्ये अडकलेले आम्हाला दिसतो. मग तो ख्रिस्ती असू दे, विश्वासणारा असू दे, कसाही असू दे, आम्हाला ह्या गोष्टीमध्ये अडकलेले आम्हाला दिसतो. तुम्ही म्हणणार की नाही आमच्याकडे खूप डेडिकेटेड तरुण आहे. सर्वस्व सोडून ख्रिस्ताची सेवा करणारे आज तरुण, सर्वस्वाचा त्याग करून त्या देवाची आराधना भक्ती करणारे, देवाची सेवा करणारे असे किती लोक आहेत, किती तरुण आहेत. आज ज्यावेळेस हिजकिया 25 वर्षाचा झाला त्यावेळेस तो राज्य करू लागला. आणि मग या ठिकाणी अजून एक आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी मला दिसते तिथे, म्हणजे तिथं असं म्हटलेलं आहे 29 वर्ष राज्य केलं. आज आपल्याला दिसते की 5 वर्ष राज्य केलं तर एक मोठं युद्ध जिंकल्याचा आनंद सगळ्यांच्या डोक्यावर असतो. पण या ठिकाणी दिसतं की त्याने 29 वर्ष राज्य. आणि याची पुढची एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इथं असं म्हटलेलं आहे त्याच्या आईचे नाव अबिया. त्याच्या बापाचं नाव नाही, त्याच्या आईचं नाव अबिया. का त्याच्या आईचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं? का त्याच्या भावाचं सांगितलेलं, त्याच्या बापाचं नाही सांगितलं, त्याच्या चुलत्याचं, त्याच्या आजीचं, त्याच्या आजोबाचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं? का त्याच्या आईचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं? कारण एकच आहे की ते म्हणजे की प्रत्येक आई, प्रत्येक माता आपल्या मुलाला घडवत असते. घडवणं आणि बिघडवणं हे दोन्ही काम त्या मातेच्या हातामध्ये असतं. आज केवळ एकच बाजू आम्ही बघून चालणार नाही की ते म्हणजे की प्रत्येक आई ही चांगलीच असते. आज या जगामधले बरेचसे इतिहास असे आहेत की ज्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्या आईने आपल्या मुलांना चुकीच्या मार्गामध्ये लावल्यामुळं खूप मोठं नुकसान झालं, खूप मोठं नुकसान झालं. आज आईचा जो रोल तो खूप मोठा रोल आहे आपलं मुलं घडवण्यासाठी, आपल्या मुलांना तयार करण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी तिचं नाव त्या ठिकाणी सांगितलं आणि तिच्या वडिलांचं नाव, कारण तिच्या वडिलांनी तिला तसं घडवलं आणि म्हणून तिनं आपल्या मुलांना असं घडवलं. ज्या रीतीनं कोणत्या कल्चरमध्ये आमची मुलं घडत आहेत, कोणत्या कल्चरमध्ये आमची मुलं बनत आहेत, आमच्या मुलांची दृष्टी आम्ही कुठं घेऊन चाललेलो आज आम्ही प्रत्येकाने बघणं गरजेचं. पुढं या ठिकाणी आपल्याला दिसतं आपला पूर्वज दावीद ज्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करत असत. तिथं असं म्हटलेलं आहे आपला पूर्वज दावीद त्यानं आपल्या जीवनामध्ये
रोल मॉडेल त्यांना निवडलं, आदर्श निवडला. आज तुम्ही विचारून बघा आजच्या तरुणांना की तुमचा रोल मॉडेल कोण आहे, तुमचा आदर्श कोण आहे. आज बहुतांशी तरुण जे आहेत, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं गोल नाही, कोणत्याही प्रकारचं विचार नाही, प्रकारचं आयडल त्यांच्यासमोर नाही आणि त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारचा आदर्श त्यांनी ठेवलेला नाही, ते आपल्या मनाप्रमाणे ते आपले जीवन जगत. हा जो हिजकिया जो होता, या हिजकियानं आपला पूर्वज दावीद त्याला आपला रोल मॉडेल त्यानं बनवलं. आज आम्ही बघतो की मंडळ्या उद्ध्वस्त होत चाललेल्या आहेत, दृष्टांत रहित झालेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या इच्छेप्रमाणे आपापलं राज्य स्थापण्यासाठी पुढे चाललेलं आहे. कारण का? कारण त्यांच्या समोर रोल मॉडेल नाही. आणि जर आम्ही जर रोल मॉडेल जर आमच्या समोर जर ठेवला असेल तर आम्ही असे रोल मॉडेल आमच्या समोर ठेवतो की जे जास्त पैसे कमवणार, जास्त प्रॉपर्टी आम्हाला करून दाखवणार, असे आमचे रोल मॉडेल आम्ही आमच्या समोर ठेवतो. आम्ही कशामध्ये जास्त पैसे कमवू शकतो, कशामध्ये आमची प्रॉपर्टी कमवू शकतो, कशामध्ये आम्ही चैनीच्या गोष्टी करू शकतो, हे आमचे रोल मॉडेल झाले. हिजकियाने ती गोष्ट बघून दाविदाला रोल मॉडेल बोलवलं होतं. तर या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की त्याचा पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे देवाच्या दृष्टीने जे नीट तो करेल, देवाच्या दृष्टीनं, माणसाच्या दृष्टीनं नाही. त्याला इंटरनॅशनल स्पीकर व्हायचं नव्हतं, त्याला त्या ठिकाणी जगाचा राज्य त्याला करायचं नव्हतं, त्याला देवाच्या दृष्टीने नीट तेच करायचं होतं. आज आमच्या समोर रोल मॉडेल नसल्यामुळं आम्ही देवाच्या दृष्टीने सोडून द्या आणि माणसाच्या दृष्टीने सुद्धा आम्ही नीट करायला तयार नाही. आणि आम्ही म्हणतो की आमचं लोकांनी ऐकलं, तो देवाच्या दृष्टीने नीट ते तो करत होता, योग्य त्या गोष्टी तो करायचा तो प्रयत्न करत होता. हे एक जरी वाक्य जरी असलं तर ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे, खूप मोठी खोली त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. हे नीट करणं एका दिवसाची गोष्ट नाही, त्याच्यासाठी त्याला किती तर संघर्ष करायला लागत असणार आहे. एक एक गोष्ट करण्यासाठी त्याला किती संघर्ष करायला लागणार आहे. कारण दाविदाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये किती तर संघर्षातून तो गेलेला, ह्याला सुद्धा त्याने संघर्ष केले. संघर्षाशिवाय आम्ही आमच्या दृष्टीनं आम्ही योग्य गोष्टी करू शकत नाही. संघर्षाशिवाय आम्ही देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे ती गोष्ट आम्ही करू शकत नाही. संघर्ष हा आमच्या जीवनामध्ये असलाच पाहिजे. स्ट्रगल, आम्ही प्रत्येक वेळेस स्ट्रगल म्हणतो, पण स्ट्रगल काय आहे हा मला माहित नाही. आमचा बेसलेस आणि एमलेस आमचा स्ट्रगल असतो, ज्याला कुठल्याही प्रकारचं बेस नाही, एम नाही आमच्या समोर. आमच्या समोर बेस पाहिजे, आमच्या समोर एम पाहिजे की आम्हाला ते स्ट्रगल करण्यासाठी. त्याच्यासमोर एम होता, त्याच्यासमोर बेस होता की मला काहीतरी करायचं, देवासाठी करायचं, माझ्यासाठी नाही, माझ्या लोकांसाठी नाही, माझ्या घरादारासाठी मला नाही करायचंय, मला जे करायचंय ते मला माझ्या देवासाठी. हिजकिया मंदिरामध्ये उपासना पुन्हा चालू. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हिजकिया मंदिरामध्ये उपासना पुन्हा चालू. म्हणजे पुन्हा चालू करतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी मंदिर बंद पडलेलं आहे, त्या ठिकाणी मंदिर बंद केलं गेलेलं आहे, मंदिरातली उपासना बंद केलेली गेलेली आहे, मंदिरातील याजक लेवी ते त्या ठिकाणी काम करत नाही, मंदिराला त्या ठिकाणी कुलूप लावलेला आहे. पण या ठिकाणी हा जो हिजकिया जो आहे, हा हिजकिया न तो याजक होता, न तो एली होता, एक लेवी होता, पण तो एक राजा होता आणि त्यानं एक स्टँड घेतला आपल्याच्या. आज माझं मत थोडस वेगळं. काही दिवसापर्यंत माझं मत असं होतं की देवाच्या सेवकांनीच देवासाठी सेवा केली पाहिजे, याजक आणि लेवी यांनीच हे काम पुढे चालू ठेवलं पाहिजे.
पण ज्यावेळेस मी या वचनाचा ज्यावेळेस मी अभ्यास करायला लागलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं देवाला आता याचक आणि लेवी देवाला पाहिजे एक व्यक्ती जो उपलब्ध आहे त्याच्या कार्यासाठी तसा एक व्यक्ती देवाला पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आम्ही पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय आणि त्याचा 9 या ठिकाणी देवानं प्रत्येक मनुष्याला या ठिकाणी काय बनवलेलं आहे हे आपण या प्रत्येक मनुष्याला. आता या ठिकाणी याचक नाही, या ठिकाणी लेवी नाही, या ठिकाणी कोणताही मुद्दा नाही. देवानं प्रत्येकाला काय बनवलेलं इथं तो म्हणतोय तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याचक, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असते आहात. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे पेत्राच्या द्वारे की आम्ही कोण आहे. आम्ही प्रत्येक जण आज जे हे वचन ऐकत आहे ते प्रत्येक जण आम्ही कोण आहे तर आम्ही निवडलेला वंश. आज आम्हाला यहूदा वंशामध्येच आम्हाला जन्मायची गरज नाही. आम्हाला ठराविक कुठल्या वंशामध्ये जन्मायची गरज नाही. आम्ही निवडलेला वंश. आम्ही ज्या ठिकाणी आम्ही जन्मलेला आहे, ज्या गावामध्ये, ज्या गोत्रामध्ये आम्ही जन्मलेला आहे तो देवानं निवडलेला तो वंश. पुढे असं म्हटलेलं आहे या राजकीय याजक. आम्ही कोण आहे तर राजकीय याजक. वी आर द रॉयल प्रिस्टहूड. पुढे असं म्हटलेलं आहे पवित्र राष्ट्र. आम्ही एक पवित्र राष्ट्र आहे. आमच्यामध्ये एक पवित्र राष्ट्र आहे कारण आम्ही अब्रामाचे संतान आहे. आणि जो आशीर्वाद देवाने अब्रामाला दिलेला आहे तोच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्या अब्रामाच्या द्वारे अब्रामाकडून आलेला आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळाला. आणि ते म्हणजे आम्ही पवित्र राष्ट्र. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे देवाचे स्वतःचे दूत. आम्ही देवाचे स्वतःचे दूत आहेत. आम्ही देवाचे लोक आहेत. आम्ही ऑर्डिनरी लोक नाही. जर आम्ही या जगामध्ये ऑर्डिनरी लोकांसारखे राहत असेल तर ती आमची दुर्दैवी शोकांतिक आहे. आम्ही देवाचे लोक आहेत. आम्ही जर देवाचे लोक आहेत, त्याच्या स्वतःचे लोक आहेत तर आमचं आयडेंटिफिकेशन काय असलं पाहिजे हे आम्हाला प्रत्येकाला समजून येतं. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे देवाचं वचन असं म्हणतं की हे सगळं तुम्ही यशासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलंय त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. आम्हाला देवानं कशाला अंधारातून प्रकाशामध्ये आणलं? का आम्हाला त्या पापातून त्या पवित्रतेमध्ये आम्हाला आणले? का आम्हाला त्या परराष्ट्रातून त्यानं आपल्या राज्यामध्ये आम्हाला आणले? कारण आम्हाला त्याचं गुण प्रसिद्ध करायचं. देवाचे गुण आम्हाला प्रसिद्ध करायचे. आम्हाला आमचा धर्म गाजवायचा नाही. आम्हाला आमची संस्था गाजवायची नाही. आम्हाला आमचे चर्चेस गाजवायचे नाहीत. आम्हाला जिवंत देवाचे गुण आम्हाला लोकांना दाखवायचे. आज प्रॉब्लेम हा आहे की ते म्हणजे की आम्ही देवाचा गुण लोकांना दाखवण्यापेक्षा आम्ही आमच्या संस्था लोकांना दाखवत आहे. आम्ही आमचे पंथ आम्ही लोकांना दाखवत आहे. आम्ही आमचा मीपणा लोकांना दाखवत आहे. आमचं प्रेस्टिज लोकांना दाखवत आहे. आणि त्यामुळं आज मंदिर बंद पडत. तो म्हणतो की ज्या गोष्टीची तुम्हाला घमंड आहे तीच मी तुमच्याकडून काढून घेईन. आज देवाने ती गोष्ट काढून घेतली आणि देव म्हणत आहे आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला सुधारणा करायची. कशाची सुधारणा करायची? मंदिराची सुधारणा. कोणत्या मंदिराची सुधारणा करायची? तर आपलं जे स्वतः आपण जे देवाचं मंदिर आहे याची पहिल्यांदा सुधारणा करायची. ह्याला पहिल्यांदा याला रिन्युवेट आपल्याला करायचं. आणि म्हणून तिथं असं म्हटलेलं आहे की हिजकिया मंदिराची पुनर्स्थापना करतो, पुनर्बांधणी करतो. पुन्हा तो चालू करत आहे.
देवाला नवीन करायचं. आज बरेचसे बाळक लोक चर्चेस आज प्रार्थना करत आहेत, संजीवनी येऊ दे, संजीवनी येऊ दे, संजीवनी येऊ दे. वेळ आलेली आहे संजीवनाची, संजीवनी येण्याची वेळ आलेली. कधी लक्षात ठेवा, संजीवन होत असताना चांगलं संजीवन घडत नसतं. संजीवन चांगलं होत असताना कधी होत नसतं. तर ज्यावेळेस निगेटिव्ह मध्ये ज्यावेळेस गोष्ट जास्त असते त्यावेळेस संजीवन त्या ठिकाणी. मला तुम्हाला या ठिकाणी सांगू दे, ते म्हणजे या ठिकाणी या वचनातून आम्ही बऱ्याच गोष्टी आम्ही या ठिकाणी शिकतो. हिजकिया मंदिरामध्ये उपासना पुन्हा सुरू करतो. त्याने काय केलं, त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्यानं देवाच्या मंदिराचे दरवाजे उघडले, त्यांची दुरुस्ती. पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये, म्हणजे पहिली गोष्ट त्याने काय केली ते म्हणजे त्यानं एक कालावधी त्यानं निश्चित केला. निश्चित केला. आमचा कालावधी संपला, ख्रिस्ती लोकांचा कालावधी संपला, कारण 40 दिवसांचे उपवास झाले. आमचा तेवढाच कालावधी होता, 40 दिवसांचा जो उपवास होता तेवढाच आमचा कालावधी होता, संपला. आता परत काय आम्हाला परत उपवास करायची गरज नाही, काय परत पश्चाताप करायची गरज नाही, परत आम्हाला कोणत्याही गोष्टी करायची गरज नाही. आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये. मी नुकतंच वाचलं की ते की उपवासाच्या काळामध्ये काही लोक प्रण करतात की आम्ही ही गोष्ट करणार नाही, ती करणार नाही, आम्ही हे करणार ते करणार. हे 40 दिवसाच्या उपवासामध्ये होते. आणि मग 40 दिवसाच्या उपवासानंतर काही दिवसातच त्या सगळ्या गोष्टी विसरून जातात आणि ते आपल्या डेली लाईफ ते जगायचं. ते 40 दिवसात आमच्यासाठी पवित्र असतात, तेच 40 दिवस आमच्यासाठी योग्य असतात. पुढं काय, हिजकियानं पहिली गोष्ट त्या ठिकाणी ते म्हणजे हिजकियानं त्या ठिकाणी पहिली गोष्ट केली ते म्हणजे हिजकियानं पहिल्यांदा कालावधीने पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये त्यानं देवाच्या मंदिराचा दरवाजा काय केलं, त्यानं देवाचा दरवाजा, मंदिराचा दरवाजा. आज मी याच ठिकाणी मी थांबणार आहे, मी जास्त त्याच्या पुढे घेऊन जाणार नाही. याच्यावर मी आता बोलणार. आणि ते म्हणजे पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसतं, हिजकियानं जर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली, त्यानं मंदिराचा दरवाजा उघडला. म्हणजे हा मंदिराचा दरवाजा बंद होता. इथं आपल्याला काही गोष्टी आपण दोन प्रकारचे मुद्दे, एक आहे शारीरिक आणि एक आहे आध्यात्मिक. शारीरिक मंदिराचा जो दरवाजा जो आहे तो बाहेरून बंद केलेला असतो. तुम्ही कधी बघा, जे फिजिकल टेम्पल्स असतात किंवा चर्चेस असतात त्याचा जो दरवाजा जो आहे तो बाहेरून बंद, आणि जो आत्मिक जो मंदिराचा दरवाजा जो आहे तो आतून बंद केलेला. आणि म्हणून तर आपण प्रकटीकरणाच्या 3 अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये बघतो की येशू ख्रिस्त म्हणतो की पहा मी दार ठोकत. का देव दार ठोकत आहे? जर ते बाहेरून बंद आहे तर देव बाहेरून उघडू शकतो, पण ते आतून बंद केलेलं आहे. का बंद केलेलं आहे? कशासाठी बंद केलेलं आहे? काय आहे त्याच्यामध्ये की जेणेकरून आम्ही मंदिराचा दरवाजा आम्ही आतून बंद केलेला आहे. हिजकियानं तर त्या मंदिराचा दरवाजा तर उघडला, कारण तो बाहेरून होता म्हणून तो उघडला आणि त्यामुळे त्याला बाकीचं काम करणं सोपं गेलं. पण या ठिकाणी जे आम्ही आमच्या मंदिराचे, आत्मिक मंदिराचे दरवाजे जे वर्षानुवर्ष आम्ही आतून बंद करून ठेवलेले आहे ते आम्ही उघडायला तयार नाही. का उघडत नाही? कोणत्या कारणासाठी आम्ही उघडत? आम्हाला आज ही गोष्ट बघणं गरजेचं, आम्हाला त्या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे की हा मंदिराचा दरवाजा आतून का बंद? आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी.
आम्ही आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही काय केलेलं आहे, तर आम्ही आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही मंदिराचे दरवाजे बंद केले. माय लाईफ माय, माझं जीवन आता मीच जगणार. आणि मग शेवटी आम्ही म्हणणार, मार्ग मी फिरलो, अंधकारात मी चाललो, तरी येशूने सोडली नाही, स्वतः येऊन. आम्ही मार्ग सोडतो. कसा मार्ग आमचा चुकत आहे? जेव्हा आमच्या आजूबाजूला रोज प्रार्थना होतात, जेव्हा आमच्या समोर रोज बायबल असतो, जेव्हा रोज आम्ही आमच्या समोर देवाची गीतं असतात, आमच्या समोर सहभागित असते, एवढं सगळं असताना सुद्धा आमचा मार्ग चुकतोच कसा काय? आणि म्हणून जे लूक याचा 15वा अध्याय खूप महत्वाचा, ते म्हणजे हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नांद, आणि तिसरी गोष्ट म्हणजे उधळ्या. आज हीच परिस्थिती आहे. आम्ही म्हणतो चुकलो, आणि चुकलो नाहीये, आम्ही उधळलो. उधळ्या पुत्रानं काय केलं? त्यानं आपला वाटा, त्यानं कोणता वाटा होता त्याचा? काय आणलं होतं त्याने येताना? जगामध्ये येताना त्यानं काय आणलं होतं? काय काय होतं त्याचं? ज्या बापाच्या घरामध्ये राहत होता, त्या बापाच्या घराची एक वीट तर त्यानं आणली होती का विकत? नव्हतं त्यानं काय. पण तरी सुद्धा निर्लज्जपणानं बापाला असं म्हणतो की माझा वाटा तुम्हाला. आज आमच्या प्रार्थना काय देवाजवळ? देवाजवळ आम्ही काय मागत आहे? आम्ही हेच तर मागायला लागलेलं आहे, आमच्या वाटीचा हिस्सा आम्ही मागतो. आज आमचे दरवाजे आम्ही बंद केलेले देवाला कार्य करण्यासाठी. आज 2 वर्ष झाले, वर्ष होऊन गेलेले, दुसऱ्या वर्षामध्ये आम्ही आलो. किती लोक आम्ही आज गुडघ्यावर येऊन आम्ही देवाला विचारायचं की देवा हे असं का चालू झालेलं आहे, आता आम्हाला काय करायचं आहे, का आम्हाला बदल आणायचा आहे, काय तुला अपेक्षित आहे आमच्याकडून? कोणालाही ती गोष्ट करायची नाही, कोणालाही ती गोष्ट करायची नाही. कुणी हे ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आज आम्ही आमचे कान आम्ही बंद केले. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की यशया 59 मध्ये म्हटलेलं आहे, उद्धार करवता येत नाही, इतका देवाचा हात पोकळा झालाय. त्याला ऐकता येत नाही, असा त्याचा कान बहिरा झालेला आहे. का ऐकत नाही? गेल्या वर्षी सेवक लोकांची लिस्ट थोडीशी कमी होती, या वर्षी तर लिस्ट खूप मोठी वाढली. काल मी बघत होतो की खूप मोठी लिस्ट आहे त्या ठिकाणी सेवक लोकांची, की जे आज त्यांना अफेक्टेड झाले. मी असं नाही म्हणणार की ते त्यांच्या पापामुळे ते अफेक्टेड झाले. मला तर उलट दुसरं सांगायचं आहे, देव ह्या ठिकाणी आम्हाला वॉर्न करावं, आम्हाला या ठिकाणी सावधान करावं लागलं. आज देव तुम्हाला मला सावध करत आहे. आम्ही सावध व्हायला तयार आहे का? आम्ही याच्यातून शिकायला आम्ही तयार आहे का? अजून आम्ही आमचे जे मंदिराचे दरवाजे हे अजून आम्ही बंद केलेले आहेत का? आम्ही ते उघडायला आम्ही तयार नाही आहे का? आम्ही आज प्रार्थना करून आम्ही देवाजवळ मागत नाही? आता सैतानाने एक नवीन युक्ती केली, कारण गेल्या वर्षामध्ये या पॅन्डेमिक मध्ये एक नवीन मुवमेंट सुरू झाली, ते म्हणजे की ऑनलाईन प्रेयर सुरू झाली. आणि प्रेयर, ऑनलाईन प्रेयर सुरू झाल्यानंतर सैतानाने लोकांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट टाकली, ऑनलाईन प्रेयर मध्ये काय मजा नाही होत. ऑनलाईन प्रेयर मध्ये काय मजा येत? म्हणजे मजा चर्चमध्ये, त्या मंदिरामध्ये, म्हणजे आम्ही बिल्डिंग मध्ये आमचं माइंडसेट असं बनलेलं आहे की आम्हाला असं वाटतं की त्या मंदिरामध्येच देवाचं प्रेझेन्स आहे आमच्या अंतःकरणामध्ये. म्हणजे अजून आम्ही त्या जुन्या कराराच्या काळामध्ये अजून तिथंच बसलेला आहे की जिथं आम्हाला वाटतं की तिथंच देवाची उपस्थिती आहे. आम्ही जिथं बसतो तिथं नाही. आम्ही हे वचन विसरून गेलो की येशू ख्रिस्त म्हणतो की जिथं माझ्या नावाने दोघी किंवा तिघ आहेत तिथं मी आहे. ते आम्हाला नाही विश्वास त्याच्यावर. आमचा विश्वास कशावर आहे? आमचा विश्वास आहे की मोठ्या बिल्डिंगवर. आमचा विश्वास कशावर आहे? मोठमोठ्या इन्स्ट्रुमेंट्सवर आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास कशावर आहे? सगळ्या झगमाटणीवर आमचा विश्वास. आमचा त्या देवावर विश्वास नाही. आमचा त्या तारणावर विश्वास नाही, आमचा त्या स्वर्गावर विश्वास नाही.
आम्ही तो स्वर्ग आम्ही खाली अनुभवायचा प्रयत्न करत आहे. त्या दगड मातीच्या मंदिरामध्ये, त्या दगड मातीच्या त्या इमारतीमध्ये आम्ही स्वर्ग बघायचा प्रयत्न करतो. मला तुम्हाला सांगू द्या, ते तो स्वर्ग नाही आहे. प्रकटीकरणामध्ये गेल्यानंतर लक्षात येईल की तिथं स्वर्ग. मला या ठिकाणी सांगायचं आहे, आम्ही जरा थोडस आता उठायची वेळ आली. आम्हाला स्वतःच कलेक्शन करायची वेळ आलेली. जर शमूएल लहान असताना देवाने जर त्याला उठवलं, तर देव तुम्हाला आत्ता उठवत आहे. उठा, बघा पुढं काय चाललेलं आहे तुमच्या समोर, काय परिस्थिती तुमच्या समोर आहे. उठा तुम्ही. पण आमची परिस्थिती त्या शमूएल झालेली. आम्ही उठतो, आम्ही एकीकडे जातो आणि म्हणतो की काय सांग, काय महाराज. आज आमची परिस्थिती हीच झालेली आहे. देव आम्हाला हाक करतो आणि जातो माणसासमोर. देव आम्हाला हाक मारतो, आम्ही जातो माणसासमोर. किती दिवस आम्ही माणसासमोर जाणार? आज आमच्या मंदिराचा दरवाजा आम्हाला उघडायचा. देव बाहेरून त्याला ठोकत आहे. तो म्हणत आहे, पहा मी तुमच्या दाराशी उभारलेला आहे. त्या ठिकाणी मी दार त्या ठिकाणी ठोकत आहे. आम्हाला तो आवाज समजला पाहिजे देवाचा. आज मी असं म्हणणार नाही की शमूएलाने जे केलं ते चुकीचं होतं. मी ती गोष्ट म्हणणार नाही. शमूएलाने केलं ते बरोबर होतं. ते कोणाला लागू होतं? जे नवीन प्रभूची ओळख झालेली आहे त्या लोकांसाठी लागू. जे वर्षानुवर्षाचे, जे खानदानी आहे, जे वाडवडिलांपासून चालत आलेले आहे, ते 3-4 पिढ्यांपासून चाललेलं आहे, त्यांच्याविषयी मी सांगतो. तुम्हाला माणसाकडे पळत जायची काय गरज नाही. तुम्हाला ह्या गोष्टीकडे बघायची गरज आहे. तुम्हाला देवाकडे बघ. आज आम्हाला देवाकडे बघितलं पाहिजे. आम्हाला देवाकडे मागितलं पाहिजे. आमच्या मंदिराचा दरवाजा आम्ही उघडला पाहिजे, अशासाठी की त्याची सुधारणा होईल. त्यानं त्या ठिकाणी दरवाजा उघडला आणि त्याची दुरुस्ती केली. त्याची दुरुस्ती त्यानं केली. त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला सुरुवात केली. मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत आम्ही दुरुस्तीला सुरुवात करणार नाही, पुढच्या कोणत्याच गोष्टी करणार. हा जो शास्त्र भाग आणि हे जे वचनचे हे आपण कंटिन्यूस आपण पुढे करणार. कारण देवाला एक अद्भुत कार्य आमच्या जीवनाच्या द्वारे करणार. मी आज हे बघणार नाही की किती लोक उपस्थित होते आणि माझ्या मिटिंगला किती लोक आले आणि किती लोक जॉईन झाले, याच्याशी मला काही देणं घेणं. कालच मी एका सेवकांना मी सांगत होतो, मी देवाला धन्यवाद देतो कारण प्रभू येशू ख्रिस्ताकडे केवळ 12 शिष्य. तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे 2-3 हजार 1-2 लाख जर शिष्य असते तर मला नाही वाटत की म्हणजे आज तुम्ही आणि मी कुठं असतो. येशूला जास्त लोकांची गरज. ह्या मंदिराची सुधारणा करण्यासाठी येशूला किती लोकांची गरज होती. तिथं याचक होते, तिथं लेवी होते, तिथं सर्व प्रकारचे लोक होते, पण देवाला त्याची गरज होती. देवाला एकाच व्यक्तीची गरज होती जो त्याच्यासाठी उपलब्ध. आणि सुधारणा ही एका व्यक्तीपासून होत असते. तुम्ही कधीही बघा बायबलमध्ये सुधारणा जी आहे ही एका व्यक्तीपासून होती. नेहम्यानं सुद्धा सुरुवात स्वतःपासून केली. प्रत्येक देवाचा सेवक स्वतःपासून त्याने सुरुवात केली. आज आपण सुरुवात आपल्यापासून करायची. याची सुरुवात मी माझ्यापासून मी केली पाहिजे. मला दुसऱ्याला सुधारायची काय गरज नाही. मी सुरुवात माझ्यापासून मला करायची. अशासाठी की या येणाऱ्या दिवसामध्ये जो देवानं आमच्यासाठी जी योजना केली आहे, योजना